मामाचे चावला असता म्हणून मी याचे चावलो. आणि हा बघा शेत काय भारी वाटतंय. याच्यान पण करशील नाही 2 तासामध्ये एक दुकान पण टाकलं तरी चालेल तुझा फुल. आता आज कापून होणार नाही. ये काय आपण विचारतोच ना तरी पहिला मी बनवला. तर हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी आहे रेवस आवलीपाडा या गावामध्ये. आणि इथं का आलोय मी आज, कारण आमच्या मामाचा शेत कापायचा आहे. तर इथं बघू शकता हा कोणाचा शेत आहे माहिती नाही मला, पण इथूनच असा रस्ता आहे. लास्ट टाइम पण आपण घरना ब्लॉग शूट केलेला मामाचा, पण आज जरा टाईम झाला आहे म्हणून डायरेक्टली मी शेतावरती चाललो आहे. तर अशा बांधावरून मला जायचं आहे सरळ, त्या पुढे शेत आहे. तर मच्छी वगैरे पकडलेली आहे. तर येण्याचं कारण म्हणजे आपल्या रेवसमध्ये आपली म्हणजे मी येत असतो छोटा लहान असताना. मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 2 महिने मी या एरियामध्ये राहायचो. म्हणजे मामाचं घर त्या एरियामध्ये आहे, बागदंडा. आणि इथं शेत आहे मामाचा. तर त्या शेतामध्ये थोडी मच्छी वगैरे भेटते, म्हणजे काय बोलतात त्याला, जिताडा, कोलबी, रावस, खऊल अशी मच्छी बघायला भेटते. आणि त्याची चिंबोरा खास करून जास्त मला आवडते. या पाणी कसं असते, म्युच्युअल पण असते, खार पण असते, म्हणजे खारा आणि गोरा मिक्स, त्याच्यामुळे इथं मच्छी येते. तर रेवसचा जो मला वाटते ब्रिज का बांध आहे तो बंद केला होता मधीत, त्याच्यामुळे इथं पाणी जरासा खारा पाणी येत नाही आता. आणि जमिनीला जो खारावा आहे त्याच्यामुळे ती मच्छी तयार होत असते किंवा कुठून तरी मच्छी येत असते. तर बघूया आपल्याला छोटी मच्छी काय बघायला भेटते. मामा असा बोलला की काहीतरी छोटा मावरा भेटलेला आहे, तर त्याचाच आपण आनंद घेण्यासाठी दरवर्षी थोडा टाईम काढून येत असतो. कारण आज आहे संडे, आणि संडे असल्या कारणामुळं सर्व कामं बाजूला ठेवून मी मच्छी खायला आलो इथं. कारण ज्याची प्रत्येकाची तोंडाची वेगळी टेस्ट असते. पहिल्यापासून मी खात आलो आहे. कोणाला शेताची मच्छी आवडते तर कोणाला नाही आवडत, पण मला आवडते म्हणून मी खायला आलो आहे. आणि इथं बघू शकता बांबूचा बेट आहे आणि समोर मखमलीची झाडा. याच्यामध्ये भरपूर भेंडे लावतात, काकड्या लावतात, जिबडा लावतात. पण काय एक लोक आहेत ती चोरी करतात. आता कुठल्या गावाचे आहेत काय ते आपण स्पेसिफिक नाव नाही घेणार, पण एखादा माणूस कुठला असतोय तो माणूस तसाच असतोय. त्याला आपण बोलूनच काय फायदा नाही. त्याला देव नेहमी बघत असते वरती, आणि देवाने त्याला त्याच कामासाठी बनवलेलं असते. जसं आपण ब्लॉगिंगसाठी बनलेलं आहे, दुसऱ्या कामासाठी बनलेलं आहे. तर आपण काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. आता मामा आपला शेतामध्ये मच्छी पकडतोय, तर बघूया आपल्याला काय बघायला भेटते. कोणतरी शेतामध्ये उतरला आहे, नक्की मला वाटते मामाच आहे आपला. तर बघूया गाईज, भेटूया शेतामध्ये. मी आता फर्स्ट ऑफ ऑल बॅग आणलेलं आहे, त्याच्यामध्ये कपडे आहेत आपले, ते चेंज करतोय आणि मग रेडी शूट करण्यासाठी. चला मित्रांनो, तर आपण आपले कपडे वगैरे चेंज करून झालेले आहेत. आणि मामा त्या साईडला चाललाय, त्याच्यामध्ये ती तलय आहे, त्या तलयमध्ये काय हाय मावरा का बघूया. या साईडला काय बोलतात त्याला, विसरलो मी, कांड का काहीतरी बोलतात. मामी याला काय बोलतात, हे साईडला बाजू खणली त्याला काय बोलतात, टाची मारल्या. तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. मी विसरलो आता भरपूर जे वर्ड्स होते, कारण पहिला आपला नेहमीचा म्हणजे त्याच्यामध्ये उतरायचो, मच्छी पकडायचो. आता कामाच्या मुलं आपल्याला काय भेटत नाही यायला इथं. तर भरपूर सारा पाणी आहे बघू शकता इथं. पहिला त्या तलईमध्ये मी प्रॉपर उतरायचो आणि पाग किंवा डब घेऊन, मी पाग नसा डब असा छोटासा गोलवाला, त्याच्याने मच्छी पकडायचो. मामा मला उतरून नसं द्यायचा, कारण त्याच्यामध्ये जे जिताडे असतात ते जर पोटाला काटा मारला तर जिताडा लय डेंजर असते, भाडून जाते मास. तर तुम्हाला तो पकडला असेल तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि सध्या काय मामाला मच्छी भेटली नाही, बघा दमलाय बिचारा. आणि मामी त्या साईडला. चला आपण भेटूया. आपण पहिले जाऊया, बॅग ठेवूया मस्तपैकी आणि थोडा फ्रेश होतोय. का असेल ते खाऊ आपण. मला चवलीची शिंग पाहिजे होती, भेट नाही इथं, आणि तर खाली असते डायरेक्ट. तेच बघतोय मी,
कारण कावल्या शेंगाला भारी वाटतात खावायला त्या कच्च्या. आणि बघू शकतो किती मॅनग्रोव्ह झाला आहे. हे पूर्ण शेती लागायची हो, शेती लावायची सगळी शेता. माती कोण हल्ली कोण शेतांच्याकडे लक्ष नाही देत. सगळी मुंबईला जातात, काम करतात, दुसऱ्यांच्या खाली मरतात. स्वतःच होता ते बरं होतं. बघा मग काय काय बोलतस, भेटला की नाही? काय काय भेटलं? जिताडा कटलं, जिताडा एक पण नाही. बारीक मच्छी ते कोलबी बिलबी चिंबोरा आहे काय? चिंबोरा आहे बस सोय झाली माझी. आता बघूया काय काय मावरा भेटलाय तो. हे बघा मामीने कालवण आपला रेडी केलेलं आहे. म्हणजे रेडी म्हणजे आता ती सुरुवात चालली शेतावरची. तो काय कटला आहे काय? कटला मोठा कटलाच आहे वाटतं. ते कुठं ठेवलं? जिवंत आहे. आणि चिंबोरा बघू शकता किती मोठा साईज. एवढीच मच्छी भेटली? काय नाही, वर्षी गेली पावसाने गेली काय? ओके कटिंग चालू आहे. थांब हे मामाच्या खिशात ना मामा मच्छी काढते. यो काय रुपया आहे ना मामा? याला रुपया बोलतात, रुपया. आता पवल बघा आता तो काटा मारते नाही ना, हाताशी पण काढू शकते मग. हा अरे बापरे, त्याचे सगळे आतळा बितळा काढ नीट आणि धू. हे बघा इथं सर्व कालवण म्हणजे करण्याचा साफसफाई चालू आहे. मावऱ्याचा खवला काढतात नाही नाही, खवला बोलतात ना याला, खवलाच काढते मामी. आणि या साईडला छोटीशी चूल बनवली आणि चुलीसाठी लाकडं आणले. मामा कुठं चाललास परत? झोला सुकट टाकते. आणि हा बघा आपला शेत कापून झालाय का पडलाय? एवढा पडलाय हो बापरे, कमरात आणणार. आणि असा चिखल आणि पाणी. या टायमिंगला मावरा तर बिलकुल नाही भेटणार कारण पाणी एवढं आहे. आणि त्या साईडला आपल्या दोन मामीचं काम करतात. हे बघा शेत कापतात. हाय करा करा करा, कापा कापा. होईल काय आज कापून अक्का शेत? दोन बायकांना अक्का शेत कापायचं आहे, त्यांच्या अंगावर दिलाय. होईल होईल बोलतोय. चला आता आपण कालवण बनवू आणि बघूया काय भेटते. काय झिल्ला बिल्ला नाही आणलास मामा? झिल्ली टाकून ठेवली असती. चिंबोरा एक दोन मिल्ला असतं तर काम झालं असतं मस्त. तर मित्रांनो आता आपण चाललोय बांधावरून त्या साईडला. मामी बोलली चवलीच्या शिंगा त्या तुला बाजूला भेटतील. आणि इथं बघू शकता पाण्यामध्ये बघा मावरा उमलते किती. आता कोण एक्सपर्ट असेल त्याला समजेल पाण्याला बघून. ते बघा हे बघा हे बघा हे बघा मावरा उमलते. मावरा उमलते का बेडूक मासं उमलतात, पण मावरा आहे. आम्ही बोलते वावऱ्या टाकलेल्या आहेत. बोलू जरासं मग काम होईल आपला, कारण आपल्याला 6ची शेवटची तर आहे. त्या तरीला जायचा प्रयत्न करते कारण उद्या सकाळी आपलं काम पण आहे. आम्हाला बोललो 2-3 झिल्ले असती ना तर काम 25 झाला असता. मी इथं 2-3 झिल्ली टाकली असती ना, चिंबोरा गॅरंटी भरलेला मोठा लाल कवटाचा भेटला असता. कारण एका टायमिंगला आहे ना मी 2 तासामध्ये 27 का 30 चिंबोरी पकडलेली. काय दिवस होतं रे ते दिवस. असं भारी होतं. मी आणि माझ्या मामाचा बारका पर्या. आता तो मुंबईला असते का आम्हाला, पण लय भारी मजा करायचो आम्ही. झिल्ली घेऊन यायचो मस्त, पाय बांधायचो कोंबरीचा. आणि ही थोडी आगरी भाषा आहे म्हणजे थोडा असू द्या काय ॲडजस्ट करा. तर पाय बांधायचो किंवा सुक्या वाकट्या बिकट्या बांधायचो त्याला आणि मस्त चिंबोरी एकदम काढायचो मी. इथं अख्ख्या पुरं शेतान टाकायचो. लगेच इथनं टाकून झाली का तिथं काढायला जायचा. तिथनं पालवून आलो का लगेच इथं काढायचा. 1-2 चिंबोरा आहेत जिल्ह्यानं. आणि हे बघा या साईडला पाणी जाण्यासाठी प्रॉपर सिस्टम बनवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून मच्छी आहे ती पूर्ण हटकून राहील. तर आता आपण त्या साईडला जाऊया, कारण मामाने 10-15 दिवस अगोदरच शेत कापण्याचा निर्णय घेतलेला. अचानक पाऊस असा पडला, तुम्हाला पण माहिती आहे. आता 10-15 दिवस अगोदर पाणी कसला पडत होता.
सर्वांची आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतं फुकट गेली त्याच्यामुळं लई दुःख झालं. आणि सरकारने काहीतरी केलं असेल त्याच्याबद्दल तर बरं आहे, कारण मी न्यूज सध्या बघितलं नाही, फुल कामामध्ये आहे सध्या. ते बघा असा पाणी इथून याच्याने पाणी खेचतंय तो आणि बाहेर लोटते ती मशीन. मेहनत तर घेतलेली मामाने, पण काय करणार, पावसाच्या पुढं कोण आहे. थोडी फक्त आज मच्छी भेटली पाहिजे, लय मजा येईल. ताजा मावरा खावायला लय भारी वाटते का. हे बघा असा पंप लावलाय, आता सध्या बंद आहे. आणि एक आपला अनमोल दादा एक असतोय, तो सकाळी आला असेल, मामाला थोडीफार मदत केली त्याने आणि गेला असेल तो कामावरती. आणि संडे असला पाहिजे होता, जेवायला आला तर बरं आहे, मग बोलू. आता मला इथं टास्क आहे एकच, का मला शिंगा आता कशा काय बघायला भेटतील. हे बघा भेंड शिंगा बघायच्या आहेत आता मला, एकतरी खावाचीच असती. चला बघूया भेटली का व्हिडिओ काढते मी. तर मित्रांनो 2-3 मिनिटाच्या नंतर मी फुल चालत आलो त्या बांधावरून. आणि हा बघा शेत काय भारी वाटतंय, म्हणजे शेत प्रॉपर उभा आहे हा समोरचा आपल्या. इथं कापाला पण मजा येईल. आणि आपल्याला तुम्हाला मेन दाखवतोय बघा, या शिंगा भेटलेल्या आहेत आपल्याला. तर ही एक कवली शिंग आहे, पण त्याच्यावरती काय घाण लागली, किडे बिडे आहेत त्याच्यावरती. याच्यान पण किडेच आहेत. तर असा भाग कट करायचा आणि एक नंबर टेस्ट लागते याची. लय पहिला आम्ही थुके डायरेक्ट, अचानक असा येड लागला नाही शिंगांचा, लय मजा येते खावायला. आता इथं प्रॉपर झालेली आहे शिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला दाणा पण बघायला भेटेल. बघा चवली. म्हणजे ताई आणि मामाचा पोरगा आहे ना, त्यांना भेंडा आवडतात कौला. मी अजून भेंडा ट्राय नाही केला आहे कधी, पण पुढच्या वर्षी जो सीझन येईल त्याला ट्राय करेन. कवली पाहिजे होती रे अजून, हे जुनं आहे. आहे काय पण तशीच आहे. चला मामाला थोडी मदत करूया. आणि फुला बघा किती आहे तिथं. एक इथला किस्सा सांगते तुम्हाला. आम्ही दिवाळीमध्ये इथं वस्तीला होतो शेतावरती, आणि उद्या सकाळी मच्छी काढायची होती या शेतातली. रात्रभर वस्तीला त्या कॉर्नरला जिथून व्हिडिओ स्टार्ट केली ना, मी बोललो की चोर करून जातोय, त्या पॉईंटची व्हिडिओ बघा तुम्ही. हीच व्हिडिओ आहे ती, पण त्या पॉईंटला रिव्हर्स जा. त्या पॉईंटला आम्ही झोपलेलो, अचानक 2-3 वाजता पाणशिडा आला. आई शपथ, एवढा घाबरलो मी. बोला आता काय, दादा उठ बोलू, हे पण काय बोलू, सापाला. यो उठला, अरे बोलतं झोप, बोलतं तो साप नाही, बोलतं पाणशिडा आहे बोलतं. असा डोक्याला टेन्शन झालेलं, लय घाबरलेलो मी तो. मग नंतर काय केलं, तेव्हापासून झोपलोच नाही मी. फटाकडा घेतलं, लाव केलं, आणि तो मस्तपैकी मावरा खात होता पाणशिडा. मग त्याला जरासा हाकलवला. आणि नंतर मग सकाळी मामी आली भाकरी घेऊन, चिकन का मटण होता त्याच्याशी भाकरी खाल्ली. आणि नंतर मच्छी पकडायला सुरुवात केली. आणि त्या टायमिंगला एवढी मच्छी भेटायची ना, ती अशी टोपली भरून मावरा घेऊन जातो घरी. पण आता जाम मावरा कमी झाला, चोरांची संख्या वाढली. कोण पण चोरी करून जाते, तर कोणतं नाव आणि कुठल्या गावाचं नाव नाही आपण घेत, आणि बोलू शकत नाही कोण कुठला काय करू शकते. तर चला जाऊया आपण जेवण बनवूया, आता मजा येईल. तर मित्रांनो आता आपण त्या साईडनं शिंगा खाऊन आलोय. आता मामी जेवण बनवतोय, बघू शकता इथं. थांब 1 मिनिटं. हे काय सर्व मावरा टाकलास आणि डायरेक्ट काय केलास, म्हणजे कशी काय रेसिपी? मीठ मसाला टाकला, डायरेक्ट मीठ मसाला टाकलास. पहिला आपण नॉर्मली घरात बनवतो तो मीठ आणि मसाला आणि पाणी टाकताव, नाही इथं शेतावरती असा डायरेक्ट फोडणी नाही दे, इथे शेतावर डायरेक्ट कालवून करते. कालवून करता? कालवून करे. हां ठेवा फोन तिकडे. आणि हे काय लसूण आहे काय? हां आता लसूण आला, म्हणजे आपला साधा जेवण शेतावरचा. एवढा लसूण, हे काय लसूण आला मिक्स आहे?
आणि चूल बघू शकता काय भारी वाटतंय. जास्त तिखट नको इथे ऊन लागता असं होईल. याच्यामध्ये आता पाणी टाकते मामी. हे बघा आता याच्यामध्ये पाणी टाकलाय मस्तपैकी. ग्रेव्ही पण जराशी थिक वाटतंय, मसालेदार अशी. आणि आता किती मिनिटं तरी शिजवायचं मामी? 10 मिनिटं. 10 मिनिटं लगेच होईल. हां आणि हे बघा इथं लाकडा लावलेत याच्यासाठी. जिराच्या बॉटलमध्ये रॉकेल आणलाय. आता आंबोशी येईल मेन, जो कालवणाला एकदम मस्त टेस्ट देईल. आंबट आंबोशी बघा. सगळं पिशवीन भरूनच आणलं असं वाटतं. सगळं पिशवीनं भरून आणलाय. बरण्यानं मीठ मसाला आणला. तांदूळ योग्य योग्य योग्य. तू उठच का दे. एक टेस्ट करूया चला आपण. झाला. चला आता हे झाल्यावर भात नाही भात झाला. झाला भात. भात डबल बनवलं. म्हणजे घेऊन आलीस काय घरचे? घरची भात आणलाय. फक्त कालवण झाला की कालवण झाल्यावरती डायरेक्टली जेवायला बसायचा. जोपर्यंत आपलं जेवण शिकते तोपर्यंत तुम्हाला शेत कसा कापतात नाही तो दाखवतो ना. बा मी तर उतरतो नाही शेत कापाला, पण तुम्हाला दाखवतो. कापाला तुम्हीच आता दाखवा कसं कापताना ते. कशी सुरुवात केली बघा. आता मला वाटते 2 तासामध्ये अख्खा साफ करते. करशीव नाही 2 तासामध्ये? थांबा 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 टाकू नका, 2 मिनिटं थांबा. तर आता शेत कापून आपण दाखवलाय. तर आता इथं झालेली आहे थंडा ब्रेक. तर मामी बनवते आपल्याला थंडा. पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये साखर टाकली आणि हे बघा लिंबू सरबत बनवते वाटतं. एक दुकान पण टाकलंस तरी चालेल तुझा फुल आता. लिंबू सरबतचा काय जेवणाचा लिंबू सरबतचा. कमेंट करून सांगा, हिला दुकान टाकायला सांगू काय रेवसला रोडला. फुल चालला तर चालला हॉटेल. चालेल, टाकणारच आहे. रोडच घर आहे ना. हा रोडच घर आहे. आता ब्रिज पण जाईल, फुल शेट होशील. रेवसकरांचा ब्रिज चाललाय, त्याच्यामध्ये फुल पैसा येईल यानं. हे बघा साईडला चुलीवरती जेवण पण शिजते आपला. आणि मामा काय करते? मामा बांध साफ करते मला वाटते. अच्छा अच्छा, म्हणजे आज कापून होणार नाही का? नाही, उद्याला 10 माणसं आहेत दुसरी. आज कापून होणार नाही म्हणून उद्या 10 माणसं एक्स्ट्रा बोलवली. हा एवढा मोठा शेत आहे तर कापाला टाइम जाईल. आणि वरना तो असा पडलाय, भरपूर टाइम जाईल. लवकर बनव, प्यास लागेल. गलते रस का नाही तो? लिंबूला रस पण नाही ते. लिंबूवाल्याने फसवली तुला. तर हा लिंबू पाणी का पिवायचा? कारण एवढा ऊन आहे ना इथं, त्याच्यामुळे लिंबू पाणी पिवायचा. त्याच्याने जराशी ताकद येते ना माणसाला. ते आणि भाताची पेज, भाताची जर पेज असती तर त्याहून जास्ती ताकद आली असती. पण आता तुम्ही भातच घरची बनवून आणलं असतं, काय बोलू त्याला. डब्बा आणला एवढा मोठा, गरम आहे जामतो. भाताचा डब्बाच आणला. आमचा आता आम्ही शेत लावतो त्या साईडला करंजाला, पण तेवढी डुकरा येतात आणि काम करायला कोण नाही म्हणून आम्ही शेतच बंद केलं करायचं. पाठवली आम्ही ना बाबा पाठवले, ते डुकरा आहेत कुठं पण येतात. ती तुमची डुकरा आमच्याकडे पाठवली आणि आमची सगळी वाट लावली. नाही 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 बाबा, ती कशी काय तेवढी खारी पलटून येते. ही तुमच्या इकडची वेगळी रेवसची डुकराल. ब्रिजचं काम चालू झालं अजून टच पण नाही झाला. ती बाबा चौलय डुकरा येते नाही, गाड्या बिड्यांची येतील मोठी मोठी डुकरा. तो तबाही मजवती या एरियामध्ये सगळी. पलायन केला डुकरा इकडं. बघा लिंबू सरबत रेडी होतंय आपला.
तुम्हाला दोघांना. कोणला मामाला म्हणा. मी आम्हाला देते. चालेल पाहिजे. झालंय एक नंबर. घ्या सरबत घ्या या. हो मामा ये लवकर ना तर संपवेन. देऊ तुला. हो मामाला घेऊन जा. शोभा त्यानं भरलाय कप. कोणला मग तुला बरं झाला अक्का भेटला. हे बघा आता पाणी घेऊन चाललोय मी माणसांना ज्यांना भरपूर ताण लागली आहे आणि मामीच्या हातामध्ये दिलाय मदत करते. आता जस्ट त्यांना आपण सरबत दिलाय आणि पाणी पण घेऊन गेलोय आणि 1 वाजता त्यांची जेवणाची सुट्टी होईल. म्हणजे काय त्यांना आपण पैशावरती आणलेत. आज आपण तुम्ही आलेत आमचे तर उद्या आम्ही तुमच्या इथं जाऊ अशी प्रोसेस चालतोय इथे. अजून मामा पैसे सिस्टम चालते काही प्रोसेस बदली सिस्टमच चालू आहे ना. बदली आणि मजुरी ज्याला कोणाला बदली नसेल आता कोणाचं शेतात नसेल काय बोलतोस. एखाद्या पण आला नाही ना त्याला मग मजूर द्यायला लागेल. अच्छा अच्छा असं आहे का. नाही तर मग बदली सरबत पिले. ओके तो पिला 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 चस. चला आता थोड्याच वेळात आपला जेवण रेडी होईल आणि रेडी झाल्यावरती आपण ताव मारू. आणि किती वाजता जी वावरी टाकली आपण ती किती वाजता आपण काढायची अंदाज. आज काढायची का उद्या काढायची. 4 वाजता बघायचं फक्त. बघायचं ना काय भेटतंय काय का. लागलं ते. कारण माझी 6 वाजता तर पण आहे ती. जर तर गेली तर वस्तीला राहावं लागेल आणि उद्या लवकर उठून कामाला पण जायचं आहे. तर बघूया लवकरात लवकर जे काय ते करू आणि पटपट पलू. हो 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 मग अशी रील्स काढताना मी टोपाचा झाकण ओपन करताना बघा कौल सरकलाय. जरा असा कौल सरकला असता तर सगळी जण उपाशी रेली असती गॅरंटेड. आवाज ती रील्स टाकते थांबा आता ती बघा रील्स. म्हणजे शूट करते मस्त मी आणि टोपाचा झाकण टेकला माझ्या हातावर डायरेक्ट. तर हाय गाईज मी अखिलेश ठाकूर. मनकराच्या जीवनात करायची आहे भरपूर मजा. आणि टोपा हे शेतावरती तुम्हाला असं बघून वाटलं असेल कारण मी कुठं आलोय. तर मी आलोय आज रेवस बागदांडा गावामध्ये माझा मामा राहतोय. तर मामाच्या शेतावरती आज शेत कापणी आहे आणि छोटी मच्छी भेटलेली आहे. तर तीच मच्छी खाण्यासाठी मी हे बघा पाठीत चूल लावलेली आहे आणि त्या चुलीमध्ये चुलीवरती टोप आहे. त्या चुलीवरती कटला चिंबोरा छोटा मोठा जो मावरा भेटलाय ना तो खाण्यासाठी मी आलोय करंजावरून रेवसला. तर हे बघा मामा त्या साईडला आहे आणि आपला मामाचा शेत कापतात. त्या साईडला माणसं आहेत आणि त्या साईडला मामी. आणि हे बघा हो 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 आहा हे बघा अशी जीवनात मजा करायची असेल तर नक्की बाई ना. नाही नाही आता वांद झालं असत. तर लाईक करा फॉलो करा. कुठला नाही तो खराब पाणी पिला का धुवलेला. काय 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 मम्मी काय करतस. झालं रेडी कालवण. सरबत तुला कसा ग्लास ठेवलेला परत पिला. काय नाही तुम्ही चहा पिलेला तोच खायचा. असू दे होत असते. हे बघा लगेच उकाला आला त्याला. गरम आहे. हे बघा इंस्टाग्राम वरती हे बघ कोण असा हात टाकू शकते का. मीच हात टाकू शकते असा. टेकला ना हातावर डायरेक्ट टूप पडला असता तो. बाबा तिकट आहे दंबर 100% तिकट आहे. गडबड करते जा उकलवून टाकीन पटकन. दुसरी टोपण उकलवीन. जरासा तिखट आहे आणि त्या आंबोशीची टेस्ट आली त्याला. आंबट झालाय ना जास्त झालाय. मस्त मला आंबटच पाहिजे. बरोबर आहे ना. बरोबर आहे. होईल जरासा हे केलं का मस्त होईल काम. होईल ना आता 5-10 मिनिटांनी. 5 मिनिटं झालाय तो आता. 10 मिनिटं दिलेलं त्यांची 7 मिनिटं झाली 2 मिनिटं एक्स्ट्रा जातील.
काय बोलायचं आता. बरोबर कुक नाही आमची, हिला चेंज करायला लागेल. मामा दुसरी बघ. सो गाईज वी कम फ्रॉम देअर. नाव इट्स टाइम टू ओपन वाहुरी पालवायची आहे आता आपल्याला. बघूया, मामाचा प्लॅन होता 4 वाजता वावरी काढायचा, पण आता असा विचार झाला आहे की आपण वावरी ओपन म्हणजे वावरी बघूया. पण वावरीमध्ये काय काय मावरा भेटते. मामा वंड आहे. हां मी उतरू का नको मग? हां उतरू नको, मी नाही उतरा. कारण मेन आपली पॅन्ट भिजली तर काय नाही, पण दुसरी पॅन्ट भिजली ना आपली तर वांदे होतील. तेवढा चिक्कल आहे. आणि जस्ट आपला पाय, माझी थोडी पायाची लिगामेंट आहे ती डॅमेज झालेली. पट्टा लावलेला 1-2 महिने लावूनच होता, तो बरा झाला आता माझा. तर वावरी ओपन केलेला आहे. याच्यामध्ये बघूया आपल्याला काय बघायला भेटते. चिंबोरा एक देवा चिंबोरा बस. काय मावरा दिसत नाही भाई. बघूया काय भेटला तर भेटला तसा, पण जर नाही भेटला काय तर मग मी कल्टी मारायला मोकळा होईन इथून. मामाने सांगितलं त्या साईडला जो मगाशी मी दाखवला ना पाणी जाण्याचा मार्ग, त्या साईडला एक मोठा होल पडला, त्याच्यामुळं मच्छी मावून गेली. आणि काही जण असे तसे असतात, त्याही सर्व साफ करून पण गेली काही जण. बघूया आता आपल्याला काय बघायला भेटतंय. जे पण काय भेटेल ते आपल्या नशिबात. या साईडला जर आता काय दिसत नाही ना मामा. लास्ट टाइम अशीच वावरी टाकलेली आणि त्याच्यामध्ये काय अडकलेलं माहिती आहे काय? पानशिडा अडकलेला आणि कासव अडकलेला. तर कासव तर आम्ही सोडला, कारण कासव आपण काय करणार ते कासवाचा विचारायचा. तसं पण आपण त्याला पुसताव घेऊन जायचा होता, विहिरीमध्ये सोडायचा होता, पण तो सोडला इथंच. कशाला नुसतं त्याची कोण मम्मी वगैरे पप्पा वगैरे आपण घेऊन जाऊ तिथं, त्याला मिस आउट होईल. आणि इथली त्याची वाईब आहे पूर्ण ओपन सिटी, त्याला ओपन विलेज तो भेटणार नाही. विहिरीमध्ये किती फिरणार आहे तो, म्हणून इथंच सोडून दिला लास्ट टाईम. तर तो ब्लॉग तुम्हाला शेवटला भेटेल, लास्ट टाईमला किती मच्छी भेटलेली, तर तो पण नक्की बघा लास्ट टाईमची. या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ तुम्हाला देतोय. काय नाही ना मग काय अजून हाय तेवढी बावडी. बघूया आपल्याला काय बघायला भेटते. एक टाप दिसत नाही भाई. पहिली उकवलीस मामा ही का नाही? मगाशी उकवलीस तोच मावरा भेटला काय त्याच्यात? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ती मावरा तो पहिला भेटलेला आहे. तर त्या साईडला का नाही टाकलीस वावरी? पाणी कमी आहे काय? मावरा दिसते हे बघ काहीतरी अडकलाय. चिवणा आहे वाटतं. एक चिवणा आहे का काय? चिवणा. याचा काटा लय डेंजर असते, जर तो रोपला ना आपको दादी याद आ जाएगी इसके. लय डेंजर काटा असते त्याचा, म्हणून सावध राहायचं. एवढीच वावरी आहे मामा ही? अख्खे वावरीने एक चिवणा भेटलाय. त्याला सोड, काय करून ठेवशील तो? डोक्याला टेन्शन नको परत लागला बिगला नाही. एक चिंबोरा तरी भेटला असतं ना, खुशीन बरा वाटला असतं मला. चलो अभी और डाला आगे बस फिनिश. मग याच्यासाठी 4 वाजेपर्यंत थांबित होतास तुम्हाला? अच्छा अच्छा. तर गाईज आता आपण मस्त जेवू. मला जेवणाचा स्वाद दाखवते काय आहे होईल तो, आणि मग काय आपण कल्टी मारू आपल्या घरी. म्हणजे काय आपली कामं बाकी आहेत ती करू. ओके चला, जेवण शिजलं असेल 5 मिनटं तर ऑलरेडी झाली. जाऊन ताव मरते मस्त विकली. हे बघा आपण आता या पॉइंटला आहे. मामा काय बोलतो सांग. आता हे पावसाळ्याचा जो पूर झाला ना, हा तेव्हा हा पर्यटन कॅन्सल होऊन अर्धी मच्छी गेली. याच्याशी गेली काय? म्हणजे यो साईडला आता भराव केला असतो. हाँ हाँ, इसके वजह से वो मच्छी नहीं मिल रही. आता जर नसता तुटला तो लक्ष द्यायचं ना मामा तो. अरे मी कामावरती काय करणार सांग, टाइम तर नको याला. ते पण बरोबर आहे. कामाचं बघायचं, शेतीचं बघायचं, सर्व नाही हँडल नाही होत. एकच नाही ना माझं. आपल्याला तशीच ब्लॉगिंग हँडल नाही होत. कधी टाइम भेटल तसं आपण करत असतो मजा मस्तीसाठी.
ओके. हे कसं आहे की आपला घरी आता कामाला म्हणून घरी आहे कामाचं म्हणून शेती करतोय. मुंबईला असलो कोणी केलं असतं नाही, मुंबईला असता तो डायरेक्ट बंजार झाला असता. आपलं जेवण झालं असेल तर पहिला जेवू, चला बस जेवून कल्टी मारू आता आपण. तर फायनली गाईज मामाने टोप याच्यावरून खालती उतरवलेला आहे आणि बघू शकता 5-10 मिनिटामध्येच एकदम सॉलिड शिजलेला आहे. अभी आता खावाला जाम मजा येईल. आता 1:45 वाजलाय दुपारचा आणि 1 वाजता जेवायला घेऊ आपण. नाही हे बघा इथं बघू शकता मामीने भात ताटामध्ये टाकलेला आहे आणि आता काय जेवण वाढतंस काय कालवण. आणि दोघी जणी बिचारे बघा बघू शकता. हा शेत कापून आल्यात, भरपूर दमल्यान दोघी जणी. 2 माणसं शेत कापला आणि 1 माणूस मावरा झाला, 1 माणूस जेवण बनवला आणि 1 माणूस व्हिडिओ काढाला. माणसांसाठी 2 माणसं बोलू जेवण हे करतात, बोलू मच्छी पकडतात आणि जेवण करतात. आणि चूल बघू शकता इथं आपली काम झालेला आहे चुलीचा. 2 माणसांसाठी 2 माणसं आहेत बोलू जेवण करायला. ही काय म्हणजे बसण्यासाठी प्रोसेस आहे काय? सावलीसाठी. चिंबोरा भरलेलं दिसतंय. आम्ही तो पतंग उडतोय. लाव ना फोन चिंबोऱ्याची साईज बघा किती मोठी आहे. भरलेला नाही पण लाल कवटाचा नाही तो. लाल बिल एकदा. आता तिखट किती असेल काय असेल. शेतावरचा कालवण तिखटच लागतं. गेल्या वर्षी बागावती आज बागावती मी पण मच्छी भेटली असतं. जमजम किती त्या वर्षी या जागेवरती बसतोय मस्त. नको पॅन्ट आता धुवायचीच आहे आपली. आता जेवू ताव मारू. नको नको राहू दे इथं बसतोय. आपल्याला ताट आलेला आहे. वारीचा एवढं नको असू नाही उडाची राहू दे काय नाही प्रॉपर. नको राहू दे. एवढा चप्पल का काढी नाही माहिती. जेव्हा वरती काढत असतात पण ते परत ते डोल्यानं पायाचे रुकतील. कांदा दे, कांदा गावठी कांदा लय तिखट आहे. लिंबू पण दे. तर आपण विचारतोच ना. चला तर आता आपली फायनली डिश रेडी झालेली आहे. मग अशी 2-3 घास मारलं बघा. डिश मध्ये आपले चिंबोरा, कटला. हे काय मामा? कटलाच आहे बारका. जिताडा नाही भेटला. आणि कांदा लिंबू पण द्या. रसाशी खाला असता म्हणून आंबोशी दे. आंबोशी बाटा दे बाटा. मामाने घेतलंय बघा चावाला. टेबल डायनिंग टेबल डायनिंग टेबलवर कांदा नको तुम्हाला. त्यांना कांदा नको. कांदा चावल का पेशंट बाटा देतो. देत रे बाटा. मामी बोलके याला धीर नाही जरा. नाही तर काय जरा सध्या सावकाश जेव. एवढा कोंबड्या घेऊन चाललास कुठे? सावकाश जेव. ठेवते. कशी टेस्ट कशी आहे? लय भारी. खा तरी पहिला. मी बनवला. 1 नंबर नाही बोललास. मीठ टाकलं का ना. मामी काय कापतोस? लिंब सगळी सोय बघा भाच्याची. पहिली करायला लागते बाबा. तुम्हाला लिंब हा लिंबू दे. लिंबाला रस आहे का नाही पण? दाबतो. दाबला तरी रसच नाही ते लिंबाला. बस जास्ती नाही. त्याच्याने ऍसिड असते लिंबून. पायाला डोक्याला नाही जास्ती नाही खावता. 1 कपची बस. रस नाही ना म्हणून दुसरी दिली. आपल्या सांध्यांना कमजोर करते लिंबू म्हणून लिंबू कमी खावता जेवताना. म्हणजे वाढायला आपल्याला पटकन राहू दे बाजूला. कैसा है? बेस्ट एकदम पॉवरफुल. हा माझा एक शब्द पॉवरफुल. देव रस्ता आणि हे दे जरासं रस्त्याने घावना दे.
आता जेवते मी आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. मी पण नाही खाला, एक खाला अवघा तुला छान खाईन. आता तू जेव. जेवू दे, जेवताना कुठून करू दे त्याची. चापरी पाहिजे का रे? चापरी चापलं दे. तिला फोन कर रे. मग करतोय, थांबा. बघा हे घे रस. हो, थांब ठेव. ही चापर आहे बारके, नरम आहे वाटतं, ती कडक ना. तर काय आहे ते का? चिंबोऱ्याच्या डुक्क्याची साईज बघू शकतो, किती मोठा डुक्का आहे. हा घ्या. ए मामा टाटीस. होतं काय दात स्ट्रॉंग आहे मामा माझा. मामाचे चावला असता म्हणून मी याचे चावलो, बदला घेतला याचा. मामा बरोबर केला नाही मी, बरोबर गेला. पण तो आता तो त्याला डुका मोडला होता मी, तरी बदला घेतला हो. माझी जाऊ. चला मित्रांनो, आता आपला जेवण वगैरे झालेला आहे आणि या साईडला बघू शकता. बाय बाय. मामाला सर्व भांडी वगैरे घेऊन घरी पाठवते मामी आणि इथं आराम चालला यांचा. चला बाय बाय. आणि हा ताट कोणासाठी काढलेला तो कमेंट मध्ये सांगा. आजीला, आमच्या आजी आताच मेली, मेलून गेली वरती. हा, आता मस्त पेट पूजा झालेली आहे आपली आणि पुढच्या ब्लॉगमध्ये इथे कॅम्पिंग आहे, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्या साईडला एक 15 वरती एक मामाची जागा आहे, त्याच्यामध्ये रेंटने दिली ती, तर ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. कॅम्पिंग टाईल्स, आणि तिथं भरपूर लोक येतात, मुंबई पुणे सर्व इथून लोक येतात. एवढी प्रायव्हेट बीच आहे तो, सध्या क्राऊडेड नाही. जर जे कोणी इंटरेस्टेड असतील तर 8 नोव्हेंबरपासून काहीतरी, आजची तारीख काय मामा, आजची तारीख काय? 9 तारीख ना? हां, तर मला वाटते काल सुरुवात झाली असेल, आज कॅम्पिंग सुरू झाली असेल. बाई मला जायला पाहिजे होतात, पण जाम गडबडीमध्ये आहे. भरपूर कॉल अटेंड, व्हिडिओ एडिटिंग आणि क्लायंटचे पण कॉल येतात आपल्याला, तर मॅनेज करायचं आहे ते सर्व. आज जाऊन प्लॅनिंग्स वगैरे बनवायचे आहेत घरी. सो गाईज, दॅट्स वाय आय एम गोईंग होम अँड नाव वी आर ॲट आवर शेताचा बांध. तर तो कंप्लीट करून पण पहिला आपल्याला, मामा मी घरी येऊ पहिला काय डायरेक्ट जाऊ, कसं काय करायचं? चला, घरी गेलो तर मग झोप लागते तिथं बेकार, मग 2 तास तरी मी उठत नाही. इथला जो झोपाचा सुख आहे ना, इथं आलो खास का झोपासाठीच येत आहे. बिलकुल म्हणजे त्रास नाही होतो कुठला. माझ्या मित्राने घेऊन आलो मी, भाई काय झोप लागलेली सॉलिड, त्यांना पण आणि मला पण. तर चला, असेच कंटेंट बघायचे असतील तुम्हाला तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.